मात्र एक तर या दोन्ही ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलेले आहे की युती ही दोन ठाकरे बंधूंची होईल, मात्र कधीपर्यंत होईल आणि या युतीसाठीच्या ज्या चर्चा असतील, ज्या काही जागा वाटपाचं असेल, याशिवाय आता सध्या आरक्षण हे 13 ऑक्टोबरला आरक्षण जाहीर होणार आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, त्यांचं आरक्षण हे 13 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर खरं तर या दोन पक्षांच्या या युतीच्या ज्या चर्चा आहेत त्या पुढे सरकल्या जाणार आहेत. त्यामुळे यामध्ये मुंबई महानगरपालिका, याशिवाय ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल, याशिवाय मीरा भाईंदर असेल, या महानगरपालिका, याशिवाय नाशिक आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर या पालिका निवडणुका आहेत. याशिवाय इथल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. यामध्ये युती होणार असल्याचं एक स्पष्ट संकेत या दोन्ही बाजूने दिलेले आहेत. मात्र अशा वेळी महाविकास आघाडीचं काय, यावर देखील चर्चा सुरू आहे. आणि अशा स्थितीत फक्त दोन ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आता या ज्या चर्चा सुरू आहेत, यामध्ये कोणत्या निकषांवर युती करायची, जागा वाटप करताना कोणते निकष असले पाहिजेत, यावर देखील चर्चा आहेत त्या सुरू आहेत. अनेक ज्या राजकीय वर्तुळ आहेत, कारण जर बघितलं तर मुंबईचं जर विशेष करून घेतलं तर मुंबईमध्ये अनेक जागांमध्ये मनसे आणि ठाकरेच्या गटामध्ये जागा वाटपावरून वाद होऊ शकतो. यामध्ये दादर असेल, याशिवाय वरळी असेल, शिवडी असेल, वडाळा असेल, या जागांवर ठाकरेंची जेवढी ताकद आहे तितकीच मनसेची देखील ताकद आहे. आणि अशा स्थितीत जागा वाटप कशा पद्धतीने करायचं, जी माहिती मिळते त्यानुसार ठाकरे हे ज्या जागांवर याआधी जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्या जागा ह्या त्याच पक्षाला राहतील आणि इतर ज्या जागा असतील त्यावर मात्र चर्चा होईल, अशा पद्धतीचं एक सूत्र जे लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या वेळी जे ठरलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये, ज्यांचे उमेदवार याआधी आमदार म्हणून निवडून आले होते ते जागा ह्या त्याच पक्षाला दिल्या जातील आणि त्या उर्वरित ज्या जागा आहेत त्यांचं जागा वाटप होईल. जे सूत्र लोकसभा आणि विधानसभेला होतं तेच सूत्र या दोन ठाकरे बंधूंच्या युतीच्या वेळी देखील तशाच पद्धतीने केलं जाईल अशी देखील माहिती मिळते. मात्र आता या दोन ठाकरे बंधूंमध्ये जी चर्चा आहे, जे दोन ठाकरे बंधू एकत्र संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला एकत्रित आलेले होते, तिथे देखील त्यांच्या चर्चा हस्तांदोलन झालं. अशा स्थितीत पुन्हा एकदा थेट राज ठाकरे आहे ते मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता या दोन ठाकरे बंधूंमध्ये खरं तर या चर्चा आहे. त्यामुळे या दोन ठाकरे बंधूंमध्ये नेमकं काय चर्चा सुरू आहेत हे देखील पाहावं लागेल. आणि याशिवाय आता दुसरा मुद्दा आपण बघितला तर रामदास कदम जे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून प्रश्न उपस्थित केले आहेत, गंभीर दावे केलेले आहेत. अशा स्थितीत आपण बघितलं तर ज्यावेळी हा मुद्दा काही वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यानंतर जेव्हा हा मुद्दा उपस्थित झालेला होता तेव्हा देखील अनेक मोठा गदारोळ झालेला होता. आणि अशा स्थितीत आता या ठिकाणी पुन्हा एकदा रामदास कदम यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने यावर देखील या दोन ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होऊ शकते, कारण अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. आणि या विषयावर राजकारण किंवा पुन्हा एकदा ठाकरेंचं जे ठाकरे घराण्याचे जे चर्चा आहे, अंतर्गत जो वाद आहे तो पुन्हा एकदा रामदास कदम यांनी बाहेर आणलाय. त्यामुळे कुठेतरी या जो संवेदनशील विषयावर पुन्हा एकदा रामदास कदम यांनी बोट ठेवल्याने कदाचित ही भेटही असू शकते. या दोन नेत्यांमध्ये या विषयावर देखील चर्चा होऊ शकते. मात्र नेमका कोणत्या विषयांवर आता बैठक चर्चा सुरू आहे याबाबत आपण खात्री जी माहिती आहे ते अद्याप बाहेर आले नाही. मात्र हे जे दोन संवेदनशील मुद्दे आहेत, एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तर दुसरीकडे आपण बघितलं तर या ठिकाणी रामदास कदम यांनी जो बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून जो एक गंभीर दावा केलेला आहे, ज्याने जे काय संवेदन विषयाला हात घातलेला आहे, त्यामुळे या दोन ठाकरे बंधूंमध्ये देखील चर्चा होऊ शकते. आणि त्यामुळे आता एकत्रित या सगळ्यावर काय उत्तर दिलं जाणार का हे देखील पाहावं लागेल. त्यावेळेस देखील आपण बघितलं तर बऱ्याचशा चर्चा झाल्या होत्या कोर्टातील युक्तिवाद. नक्कीच गिरीश तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, काही माहिती तुमच्याकडून घ्यायची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.